नमस्कार लाडकी बहिणींनो, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आला आहे. ते म्हणजे ई-के-वाय-सी. तुम्हाला अजून एकदा संधी दिली आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. ई-के-वाय-सी कोणाला करायची आहे? तर ज्या लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी केली होतीस पण ते चुकीचा पर्याय निवडला होता. तर ज्या लाडकी बहिणीची चुकीची ई-के-वाय-सी झाली होती म्हणजेच पहिले होय होय हेच नाव सिलेक्ट केलं होतंस. आता नाही नाही हेच नाव सिलेक्ट करायचं आहे. तर 31 मार्चपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. ज्या लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी चुकीची झाली आहे ते आता लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी कशी दुरुस्ती करायची ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिले ई-के-वाय-सी केली होतीस त्याच पद्धतीने तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे तर सर्वात अगोदर तुमच्या आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे या नावावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सबमिट नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच ओ-टी-पी पाठवला जाईल. तुमची ई-के-वाय-सी चुकीची झाली असेल तर तुम्हाला ओ-टी-पी पाठवला जाईल. चुकीची नसेल तर तुम्हाला तुमची तुमची ई-के-वाय-सी या यादीमध्येच नाही असं नाव येईल. तुमची ई-के-वाय-सी चुकीची अगोदर झाली असेल तर तुमचे ओ-टी-पी सेंड केला जाईल. ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट सबमिट नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. तर तुम्हाला इथे हे नाव वाचून तुम्हाला इथे टिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स नाही नाही हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचे आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचे आहे. म्हणजे तुमची ई-के-वाय-सी झाली आहे असं तुम्हाला दाखवेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, असेच नवनवीन माहिती घेऊन येत राहतो. धन्यवाद.